नमस्कार. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. मी तृप्ती प्रतीक पोकळे, प्रभाग क्रमांक 34 क मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटातून निवडणूक आता लढवत आहे. आता आमचा प्रचार खूप चांगला चालू आहे, लोकांपर्यंत पोहोचतोय. लोकांचाही प्रतिसाद खूप चांगला आहे आणि लोकांच्या समस्या आम्हाला आता आम्ही वन बाय वन त्यांच्याकडे जातोय. तर आम्हाला असं कळतात आहे की ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापासूनच आपण खूप वंचित राहिलेलो आहोत. म्हणजे जसं की ट्रॅफिक ही समस्या धायरी गावची खूप मोठी समस्या झाली आहे. कारण धायरी गावामध्ये पर्यायी रस्ता नसल्यामुळे ट्रॅफिकचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांना हे आश्वासन देतोय की जे डीपी रोडचे प्रश्न जे काही इतक्या वर्षात गेल्या काही प्रस्थापित लोकांकडून सुटलेले नाही, तर ते सोडवण्याचा आम्ही दादांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तो डीपी रोड पूर्णत्वास आणू असं आम्ही लोकांना एक आश्वासन देऊन लोकांना आमच्याकडे मत वळवण्याचा प्रयत्न करतो. डीपी रोड हा एक थोडासा उशीर लागणारा मुद्दा आहे, पण मी आता सध्या जे आपला उमऱ्या गणपती चौक असेल, धायरी फाटा असेल, श्री कंट्रोल चौक असेल, भूमकर चौक असेल, अशा काही भागात आहे ना खूप ट्रॅफिक होतं. तर तसा वेळ आहे सकाळी 7 ते 11 या दरम्यान सकाळचे म्हणजे जास्त वाहने असतात. त्या दरम्यान मी वाहतूक पोलिसांना विनंती करून तिथे जास्त एक सिग्नल बसवण्याचा प्रयत्न करेल. तसेच जे पोलीस आहे त्यांना यंत्रणेला तिथं थांबून ते ट्रॅफिक सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. पहिले ट्रॅफिक, रस्ते, पाणी, कचरा, तसेच आता जे एम्युनिटी पेस आहे, आता एम्युनिटी पेसमध्ये सगळ्या लोकांची जास्त मागणी होती की आम्हाला कुठेच गार्डन नाहीये. एम्युनिटी पेस जवळजवळ आपल्या धायरी भागात 14 एकर तशीच पडून आहे. तर मी लोकांना असं सांगते की आपण ज्या ज्या भागात जसा एरिया बघून आपण एम्युनिटी पेसमध्ये नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवू शकतो. तसेच मुलांसाठी अभ्यासिका बनवू शकतो. स्विमिंग पूल बनवू शकतो. अशा बऱ्याच काही आमचा एक अजेंडा आहे की लोकांपर्यंत पोहोचवू आम्ही. हा अनुभव तर एक नवीनच असणार आहे. पण जे आहे आधीचे नगरसेवक मला काही यांच्यावरती म्हणजे ते प्रामुख्याने मोठे आपली संस्कृती अशी नाही की लोकांवर त्यांच्यावर टीका करत बसणं हे नाहीये. पण मी जे काय असं माझं जे विजन असेल ते आपल्या धायरी भागाला ज्या काही समस्या आहेत, माझं एकच विजन असेल की समस्या मुक्त प्रभाग मी बनवाय. लोकांची तर मी जे जाते तर थोडीशी नाराजी आहे, कारण लोकांना आता गेल्या आपलं महानगरपालिका जाऊन 25 वर्ष झालंय. तर लोकांना असं वाटतं की आपण पाणी, कचरा या अडून राहिलेलो आहे. तर लोकांना असं वाटतं की आपण कुठेतरी मागं राहिले, म्हणून लोक आम्हाला आता नवीन चेहऱ्यांना जास्त पसंती देतात. पक्षात मी गेले आता 5 ते 6 वर्षापासून काम आम्ही सातत्याने करतोय. म्हणजे आमची सत्ता नसताना आम्ही कायम सुप्रियाताईंच्या, रुपालीताईंच्या माध्यमातून लोकांची छोटी-मोठी आम्ही कामं जेवढे आम्हाला शक्य होईल तेवढे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. हेच बघून आम्हाला राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला आज ही उमेदवारी दिली आहे. आम्ही आता गेले 3 तारखेपासून ते आज 10 तारखेपर्यंत आम्ही प्रचार करतोय. आम्ही 4ही उमेदवार इतकं छान प्रकारे प्रचार करतोय की मी असं म्हणून की एवढ्या प्रभागात आम्ही 4 उमेदवार संख्येत सोबत प्रचार करत आहोत. आम्ही आता जेवढे फिरलोय नरेगावाच्या खरंच समस्या खूप आहे. तिथला भीषण परिस्थितीमध्ये पाण्याची समस्या आहे. तिथे प्रत्येक सोसायटी किंवा प्रत्येक त्या भागामध्ये अजिबात पाण्याची व्यवस्था नाहीये. तिथे टँकरनी पाणी पुरवलं जातं. अक्षरशः लोकांनी आम्हाला तिथे टँकरची बिलं दाखवले ते. तर मी लोकांना हे आश्वासन दिलंय की नक्की जेव्हा आम्ही पहिलं काम करू तर तुमच्या नरेगावाच्या पाण्याच्या टाकीसाठी करू व तो व्यवस्थित कसा पुरवठा होईल याची मी त्यांना हमी दिली आहे. नागरिकांचे मला जे प्रश्न दिसतात ते नक्कीच तो प्रश्न मी सोडवायचा करेन. जसं की पाणी, रस्ते, लाईट, कचरा तिथे खूप त्याच्या गंभीर परिस्थिती आहे. नक्कीच एकीचे बळ मिळते फळ, त्याप्रमाणे निकाल तो आमच्या बाजूने लागणार आहे. नक्की गुलाल हा आमच्या अंगावरती पडणार आहे. मी तृप्ती प्रतीक पोकळे, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटातून प्रभाग क्रमांक 34 मी उमेदवार आहे. आमचा सर्व पॅनल हा सुशिक्षित आहे. आमच्या पॅनलला 2 घड्याळ 2 तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला संपूर्ण पॅनलला विजयी करा. धन्यवाद. मतदारांना मी एकच आवाहन करेन की जो प्रभाग आहे त्यांना जर समस्या मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एक वोट करा, एवढीच मी विनंती करते.